हॅलो मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटंसं चॅलेंज देते. पुढच्या काही सेकंदासाठी डोळे बंद करा आणि तुमच्या घराचा मेन डोअर आठवा. आणि आता कल्पना करा की या क्षणी तुमच्या दरवाजाची डोरबेल वाजली आणि तुमची एखादी जवळची मैत्रीण किंवा जवळचे नातेवाईक कोणीतरी तुम्हाला अगोदर न सांगता अचानक भेटायला आले, तुम्हाला सरप्राईज दिलं. तर तुमची पहिली रिॲक्शन काय असेल? या असं म्हणत तुम्ही हसत दार उघडाल की 2 मिनिट थांबा म्हणून परत तुम्हाला आतमध्ये धाव घ्यायला लागेल? मजेशीर गोष्ट म्हणजे हा प्रश्न घर स्वच्छ आहे की नाही याचा नाही, कारण खरंच कोणाचंही घर 24 तास परफेक्ट नसतं. प्रश्न असतो की आपल्या रोजच्या सवयी काय आहेत. काही सवयी अशा असतात ज्या आपल्याला जाणवतही नाहीत, पण त्या हळूहळू घरामध्ये पसारा वाढवतात. आणि काही सवयी अशा असतात ज्या घराला कमी मेहनतीमध्ये कायम नीटनेटकं ठेवतात. आजचा चॅलेंज खूप सोपं आहे. मी ज्या सवयी तुम्हाला सांगणार आहे ना, त्याच्यापैकी तुमच्या किती आधीपासून सवयी आहेत आणि किती सवयी तुम्ही आजपासून सुरू करणार आहे, हे मनातल्या मनात ठरवत जा. आणि शेवटी मला कमेंटमध्ये सांगा की तुमचा स्कोअर किती झाला. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्या सवयीपासून. पण हो, त्यापूर्वी जर का तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. मैत्रिणींनो, आपण घर आवरण्याचा विचार कधी करतो? जेव्हा घरात खूप पसारा वाढतो, खूप पाहुणे येणार असतात तेव्हा, बरोबर? पण इथेच आपली एक चूक असते. आपण पसारा जमा होऊन देतो आणि मग एकाच वेळी सगळं आवरायला जातो. त्याच्यामुळे कामाचा एवढा मोठा डोंगर तयार होतो की कामाला सुरुवात करायचीच इच्छा होत नाही. मी एक छोटीशी गोष्ट सांगते हां. समजा सकाळी चहा झाला की कप सिंकमध्ये ठेवला आणि आपण विचार केला थोड्या वेळाने धुते. मग मुलांनी नाश्ता केला, मग त्यांचे ताटं उचलून ठेवले. त्याच्यानंतर मग दुपारचे जेवण बनवायची तयारी सुरू झाली, मग अजून भांडी वाढली. मग संध्याकाळपर्यंत किंवा दुपारी जेवणानंतरपर्यंत ते सिंक भरून जातं आणि मग ते पाहिल्यावर आपल्याला वाटतं अरे बापरे, किती काम राहिले. पण खरंच ते इतकं काम होतं का? नाही. ते काम दिवसभरात हळूहळू करून वाढत गेलं. हे फक्त भांड्यांच्या बाबतीत नाही आहे, असं प्रत्येक गोष्टीत होतं. सोफ्यावर एखादं जर का टॉवेल पडलेलं असेल तर त्या टॉवेलच्या तिथेच बाजूला पडलेलं एखादं बिल किंवा चार्जिंगला लावलेला फोन, मुलांचं एखादं खेळणं किंवा बुक्स, एक वस्तू करत करत अशा 10-15 वस्तू तिथे पडून राहतात. एक वस्तू काहीच वाटत नाही, पण अशा 10-15 वस्तू एकत्र दिसल्या की पूर्ण घर अस्ताव्यस्त वाटायला लागतं. म्हणून आजची पहिली सवय खूप सोपी आहे. पसारा मोठा होण्याची वाट बघायची नाही. जिथे शक्य आहे तिथे 2 मिनिटात ती गोष्ट लगेच जागेवर उचलून ठेवायची. कारण 2 मिनिटाचं काम जर का आपण पुढे ढकललं तर तेच काम उद्या 20 मिनिटाचं पण होऊ शकतं. ही सवय जर का तुम्ही स्वतःला लावली ना, तरी दिवसाच्या शेवटी घर आवरायला लागणारा वेळ निम्म्याने कमी होईल. आता पुढची सवय तर अशी आहे की जी बहुतेक घरांमध्ये रोज मोडली जाते, पण आपल्याला ती लक्षात नाही येत. प्रत्येक वस्तूचं कायमचं एक घर असून द्यायचं. म्हणजे मी तुम्हाला असं विचारते की कधी असं झालं आहे का घरात की एखादी वस्तू शोधायला 5 मिनिटं जातात? म्हणजे गाडीची चावी कुठे? फक्त ती चावी शोधण्यासाठी तुम्हाला 4-5 जागा चेक कराव्या लागतात. फ्रीज आहे का? किंवा कपडे अटकवतो तिथे आहे का? किंवा पॉकेटमध्ये आहे का ठेवलेली? किंवा मग टी व्हीचा रिमोट कुठे ठेवला आहे? किंवा मग कैची कुठे ठेवली आहे? मग सापडत का नाही आहे? मग आपण पूर्ण घर पालथं घालतो. आणि गंमत म्हणजे त्या हरवलेल्या वस्तू नसतात, त्या फक्त त्यांच्या ठरलेल्या जागेवर नसतात. आपल्या घरात पसारा वाढण्याचं हेच खूप मोठं कारण आहे. कारण ज्या वस्तूची कायमची जागा नाही ती वस्तू रोज नवीन जागेवर दिसते. आज सोफ्यावर, उद्या डायनिंग टेबलवर, परवा बेडरूममध्ये, आणि मग ती शोधायला आपल्याला खूप वेळ लागतो. म्हणून प्रत्येक वस्तूची एक जागा फिक्स करा. म्हणजे रिमोट नेहमी इथेच ठेवायचा, चार्जर नेहमी इथेच ठेवायचा, किंवा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असतील तर ते कुठे ठेवायचे, सगळे औषधं कोणत्या ठिकाणी ठेवायचे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वापरून झालं की पुन्हा वस्तू त्याच जागेवर ठेवायची. सुरुवातीला ही सवय थोडीशी जाणीवपूर्वक तुम्हाला लावायला लागेल, पण काही दिवसांनी ती इतकी नॅचरल होईल की वस्तू शोधायला आपल्याला वेळच नाही लागणार. आणि आणखीन एक गोष्ट तुम्ही नोटीस कराल, घर आधीसारखंच असेल, सामानसुद्धा तेवढंच असेल, पण घर जास्त नीटनेटकं दिसायला लागेल. कारण नीटनेटकं घर म्हणजे कमी वस्तू असलेलं घर नाही, तर प्रत्येक वस्तूला योग्य जागा दिलेलं घर. आणि आता तिसरी सवय. ही तिसरी सवय अशी आहे की जी फक्त 5 मिनिटाची आहे, पण दिवसभर घराचा लुक बदलून टाकते. जर का तुम्ही दिवसातून 3 फक्त 5-5 मिनिटाचा रिसेट केला तर घरात पसारा साठायला वेळच मिळणार नाही.
मी याला 5 मिनिटाचा रिसेट रूल म्हणते. पहिला रिसेट सकाळी, जेव्हा मुलं सकाळी शाळेत जातात त्याच्यानंतर मग सकाळचं मेन काम झालं की मग हे काम करायचं. 5 मिनिटात जे जे समोर दिसेल ते सगळं जागेवर व्यवस्थित ठेवून द्यायचं त्याच्या. दुसरा संध्याकाळी, जेव्हा आपण चहा घेतो किंवा मग रात्रीची जेवणाची तयारी सुरू करायची असते त्याच्यापूर्वी सगळ्या सोफ्यावरच्या उशा नीट करायच्या, डायनिंग टेबल नीट करायचं, घर जर का पसारा असेल तर तो उचलायचा, किचन ओटा पटकन पुसून घ्यायचा आणि झाडून मारून घ्यायचा. आणि तिसरा रिसेट रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनटं किचनमध्ये राहिलेली सिंकमधली भांडी वगैरे साफ करून झाली की त्याच्यानंतर हॉलमधल्या पडलेल्या वस्तू जागेवर ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवसाची तयारी करून ठेवायची आणि घर झाडून घ्यायचं. एकूण वेळ झाला 15 मिनटं, पण या 15 मिनटाचा परिणाम असा होतो की घर कधीच अस्तव्यस्त नाही दिसत. सकाळी, दुपारी, संध्याकाळी कोणत्याही वेळी तुमच्या घरी पाहुणे येऊ द्या, कधीही तुमचं घर जास्त विस्कटलेलं अस्तव्यस्त नाही दिसत. आता चौथी सवय म्हणजे घरात आलेली प्रत्येक वस्तू लगेच तिच्या नवीन जागेवर ठेवून द्यायची. मी एक गोष्ट नोटीस केली की आपण घर आवरतो, साफ करतो, पण घरात नवीन येणारी वस्तू असते ना तिच्याकडे फारसं लक्ष देत नाही. म्हणजे समजा जर का तुम्ही बाहेरून आलात तर हातात पर्स आहे किंवा मग शॉपिंगची पिशवी आहे किंवा वॉटर बॉटल आहे. ऑनलाईन जर का एखादं पार्सल मागवलेलं असेल आणि ते तुमचं आलं तर आपण काय करतो, आता इथे ठेवतो, मग नंतर तिथे मी उचलून ठेवेल, जागेवर ठेवून देईल आणि मग हा नंतर लवकर येतच नाही. मग 1 वस्तू होते, 2 वस्तू होतात, 4 वस्तू होतात आणि कधी एकदा ते डायनिंग टेबल किंवा सेंटर टेबल भरून जातं ते पण आपल्याला समजत नाही. त्याच्यामुळे एक छोटीशी सवय लावायची, जी वस्तू घरात येईल ती लगेच तिच्या जागेवर ठेवायची. म्हणजे समजा तुम्ही बाहेरून आले तर पर्स तिच्या जागेवर ठेवायची किंवा एखादं नवीन खरेदी केलेलं सामान आलं तर ते लगेच कपाटामध्ये किंवा किचनमध्ये ठेवून द्यायचं. एखादं कुरिअर आलं की उघडा आणि जर का गरजेचं असेल तर लगेच वर ठेवा आणि बॉक्स बाजूला करून काढून टाका. कारण वस्तू घरात येणं ही समस्या नाही आहे, त्या वस्तूला तासनतास, दिवसेंदिवस चुकीच्या जागी पडून देणं ही खरी समस्या आहे. ही सुरुवातीला थोडीशी जाणीवपूर्वक तुम्हाला करावी लागेल सवय, पण एकदा का ती सवय रुटीन झालं ना की घरात पसारा वाढणार नाही आणि मग हे पसारा वाढण्याचं मोठं कारण आपोआप कमी होईल. आणि आता पुढची सवय अशी आहे जी फक्त घरच नाही तर तुमचा रोजचा वेळसुद्धा वाचवेल. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला एक छोटी जबाबदारी द्या. मुलांनी जर खेळणी खेळली आणि ती तशीच ठेवली तर त्यांना ती परत ठेवायला सांगा. किंवा पाण्याची बॉटल कोणी बाहेर काढली, पाणी पिऊन तशीच किचनवर ठेवली तर ती त्यांना लगेच ठेवून द्यायला सांगा. सोफ्यावरती जर का कवर खराब झालेले तर ते लगेच नीट करून ठेवायला सांगा. मैत्रिणींनो, घर नेहमी स्वच्छ दिसण्यासाठी दिवसभर झाडू पोछा करायची गरज नसते. फक्त रोजच्या काही छोट्या छोट्या सवयी बदलायची गरज असते. आणि अशाच सोप्या सोप्या सवयी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर का तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तुमच्या मैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच उपयोगी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या.